काल एक विषय झालो की बांयगणी जो प्रकल्प येता तेजेर स्थानीक आमदार राजेश फळदेसायान एक स्टेटमेंट केलो की अगेन्स्ट बाबूश मोन्सेरात रुलींग एज अ मिनिस्टर दोन्ही तितूंचेच आहा त्या बद्दल उलयात. पयले सुवातेर हांवेंनी तो स्टेटमेंट आयकलो बाबूश मोन्सेरातान तो स्टेटमेंट आनी कुमारजुंव मतदारसंघाचो आमदार राजेश फळदेसाय यांचो स्टेटमेंट आयकलो. आता तेंचे तुमी दोगांचे स्टेटमेंट तर पळयत जाल्यार ते दिशाभूल करणारे म्हणजे वेगळे वेगळे दिशेन वेगळे वेगळ्यांचे वेगळे स्टेटमेंट. आता तेजेर म्हजी प्रतिक्रिया दिवच्या पयलीं म्हजो कमेंट दिवच्या पयलीं तुमी एक हो मुद्दाम व्हिडिओ आम्ही सीएमाकडे बसवला आणि गोंयचो जातलो ते म्हणटा की तो कितें म्हणटा तो आतां म्हाका दिसता वरान दोनापाल बी करत आसतलो तो. ना तेणी म्हटल्यार बांयगणीच जातले बांयगणी जावचो ना 101%. अंडर प्रोसेस आहा खंय टेंडर. अरे बाबा तो सांगले अरे बाबा तो स्क्रॅप केला आणि तो खंयच्यान घेवन बसला ते आतां तो कितें स्टेटमेंट दिता ते ताका खबर म्हाका खबर ना. स्क्रॅप ना म्हाका खबर ना पण आमी स्क्रॅप केलो तो ऑलरेडी. आम्ही स्क्रॅप करून तो ऑलरेडी गॅजेटान दिलो मरे आनी खंयचो आनी प्लान. मिनिस्टर खबर नासतना स्क्रॅप जाता कितें तें मिनिस्टर सगळें खबर आहा. ही तुमी ताजी राजेश फळदेसाची बायट तुमी आयकली. ही म्हाका दिसता जवळ जवळ 5 म्हयन्या पयलीं जेन्ना पावसाळी अधिवेशन चलतालें विधानसभेच्या संकुलान तेणे हो प्रेस बायट घेतली प्रेस बायट दिली. आतां तातूंत तो क्लियर कट म्हणटा की आपणेन आनी सीएमान बसोन तो बांयगणी गार्बेज ट्रिटमेंट प्लांट हो स्क्रॅप केलो आनी स्क्रॅप करून तो गॅझेटीचेर येयलो अशें ताणें क्लियर म्हटलेलें आसा. आतां लोकां समोर प्रश्न आसा की पहिली गोष्ट म्हणजे राजेश फळदेसाय सीएमा बरोबर बसोन दुसऱ्या मंत्र्यांची डिपार्टमेंटाची डिसिजन तो घेता तो एक प्रश्न आसा. म्हणजे अशें राजकारण केन्ना पळोवना आमी की आमदार चीफ मिनिस्टरा बरोबर बसता आनी दुसऱ्या मंत्र्यांची डिसिजन आमदार घेता हें पयलेच खेप आयकूंक येयला. तो एक प्रश्न आसा. दुसरो प्रश्न आसा की तो म्हणटा जर सपोज गॅझेटाचेर आयला गॅझेट म्हणजे कितें ते लास्ट म्हणजे एकदां गॅझेटाचेर आयलो म्हणजे प्रश्नाक पूर्ण विराम हें साहजीक. सो गॅझेट खंय आसा आनी खंयच्या गॅझेटाचेर आयला की तूं ज्या वेळार एक जबाबदार लोकप्रतिनिधी ज्या वेळार स्टेटमेंट करता त्या स्टेटमेंटान कितें तरी तथ्य आसपाक जाय आनी चीफ मिनिस्टराक कोट करता म्हणजे चीफ मिनिस्टरा बरोबर बसोन निर्णय घेतलो असो तेणें कोट केल्लें आहा. म्हणजे ते गॅझेट तर तुवें त्या वेळार दाखयल्लें. आजुनूय म्हणजे तुका आव्हान आसा की जशें तुवें बाबूश मोन्सेराताक जो तुमचोच बीजेपीचो मंत्री आहा ताका चॅलेंज दिल्या की थंय तो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट आपूण येवचो ना. हांव तुका चॅलेंज दिना हांव तुका आव्हान करता. म्हजें आव्हान आहा तुका की तें गॅझेट लोकांक दाखोवचें नाजाल्यार लोकांची दिशाभूल जाता. आतां सद्या परिस्थिती अशी आहा की लोकांनी कोणाचेर विश्वास दवरपाचो. आनी चीफ मिनिस्टराक ज्या वेळार कोट करता म्हाका दिसता राजेश फळदेसाय सपोज गॅझेट दाखोवंक शकना जाल्यार चीफ मिनिस्टराक उत्तर दिवपाची गरज आसा. कारण ताणें चीफ मिनिस्टराक कोट केल्लो आसा की आपूण चीफ मिनिस्टरा बरोबर बसोन तेणी तो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट स्क्रॅप केला हें ताणें स्वता स्टेटमेंट दिल्लो आहा. कारण हांव पळयता की आमी आतां गेली कित्येक वर्सां राजकारणांत आसल्या नंतर बाबूश मोन्सेरात म्हाका दिसता त्या खात्याचो जबाबदार मंत्री आसा म्हणजे ते वेस्ट मॅनेजमेंट खातेंच तेजे कडेन आहा. तो ज्या वेळार स्टेटमेंट करतलो तितून कितें तरी तथ्य आहा म्हणून तेणें स्टेटमेंट केला. तो जवळ जवळ म्हाका दिसता गेली 20-25 वर्सांनी राजकारणांत आसा जवळ जवळ 4-5 वेळा निवडून येयल्लो आमदार आनी कित्येक वर्सां मंत्री. म्हाका दिसता तो ज्या वेळार स्टेटमेंट करतलो तो जबाबदारी घेवन स्टेटमेंट करतलो हें साहजीक दिसता. आमदार म्हाका दिसता लोकांची दिशाभूल करपाचो प्रयत्न करता. अरे एके वाटेन म्हणटा तूं स्क्रॅप केला गॅझेटाचेर आयला तूं गॅझेट लोकांक दाखय इतकेच म्हजी मागणी आसा. गॅझेट लोकांक दाखयले नंतर ह्या प्रश्नाचेर पूर्ण विराम नाजाल्यार चीफ मिनिस्टराक हेजेर स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा. कारण तो तुजें नांव वापरता म्हणजे तो चीफ मिनिस्टराक कोट करता आनी चीफ मिनिस्टर नांव वापरता त्या खातीर चीफ मिनिस्टर हेजेर स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा. तो एक विशय जालो. आतां दुसरो विशय हांव गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाचेर येता की गार्बेज ट्रिटमेंट प्लांट हो जवळ जवळ 2004च्यान हो विशय सुरू जालो. गार्बेज ट्रिटमेंट प्लांट जो बांयगणी आतां चालू जावपाचो म्हणजे ते म्हणटा बाबूश मोन्सेरात म्हणटा की म्हाका याद जाता की 20 वर्सां पयलीं लोक ज्या वेळार उठले त्या वाठारांतले हांव म्हणटा की फक्त ओल्ड गोवाचेच न्ही सरावंडींग एरियेंतले जेन्ना लोक उठले सगळे सांत आंद्रे मतदारसंघ मागीर सांताक्रूज मतदारसंघाचे लोक मागीर कुमारजुंव मतदारसंघाचे लोक आनी ताजे बरोबर हे तिनूय मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी त्या वेळार पांडुरंग मडकयकर आसलो त्या वेळार स्वर्गीय विक्टोरिया मामी आसली फेर्नांडीस आनी त्या वेळार माजी आमदार हो आमचो सिल्वेरा आसलो.
हे तिगूय आमदार मागीर जी कमिटी फॉर्म केली त्या कमिटीचो हांव कन्व्हेनर आसलो त्या वेळार. सो आमी बऱ्यापैकी एज्युकेशनाक केली त्या वेळार. लोकांचो भरपूर प्रतिसाद मेळ्ळो. सगळ्या संपूर्ण वाठारांतले सामाजीक कार्यकर्ते लोक हे सगळे एकी कडेन येवन आमी ह्या प्रकल्पाक 2004च्यान विरोध सुरू केल्लो आसा. आनी म्हाका याद जाता की आमी मोठी सभा हांगा बस स्टँडार कदंबा बस स्टँडार आमी जवळ जवळ 7-8 हजार लोकांची सभा घेतली. आनी त्या सभेक हे तिनूय आमदार आसले माझी. 7-8 हजार लोकांची उपस्थिती आसली. आनी ती सभा जाल्या नंतर आमकां काही जाणांक पुलीस हेडक्वॉर्टरान जवळ जवळ 3-4 वरां व्हरून बसयले. तातूंत हांवूय आसलो. सो प्रश्न हो गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाचो अत्यंत गंभीर आसा. कारण गार्बेज ट्रिटमेंट प्लांट थंय येत जाल्यार तो त्या वाठारांतलो जो निसर्ग आहा तो पयलीं म्हणजे काबार जातलो. आज आमी पळयता की ओल्ड गोवा जी वयलो पठार आहा तो फास्टेस्ट डेव्हलपिंग पठार म्हणजे नेक्स्ट टू पेनजीम, नियरस्ट पॉयंट ऑफ पेनजीम तो आमचो कदंबा प्लॅटो. थंय आमचे त्या वाठारान आमची युनेस्को रिकॉग्नायज हेरिटेज व्हॅल्यू सायट आसा. त्या वाठारान आमचो गोंयचो सायब आहा. त्या गोंयच्या सायबाचें दर्शन घेवपाक हजारांनी भावीक दिसाक येता. तेजे नंतर आमचें ब्रह्मपुरी महादेवाचें देवूळ आसा. त्या देवळान आमची पवित्र अशी तळी आसा. तेजे नंतर थंय लागींच नाणी महाराजाचो मठ आसा, स्कूल आसा. थंय बरे बरे प्रकल्प येयल्ले आसा. थिकली पॉप्युलेटेड रेजिडेन्शियल एरिया आसा. म्हणजे आनी वॉटर बॉडीज तर भरपूर प्रमाणान आहा. सो हें सगळें नश्ट जावपाचो भंय आसा. म्हणूनच आमी ताका गेली कित्येक वर्सां त्या प्रकल्पाक विरोध करता. आनी विरोध हो आमचो आतांच न्हू, चालूच आसतलो. आज हो राजेश फळदेसाय कदाचित ह्या 3 वर्सांक आमदार जाला. साहजीक तेजें कर्तव्य की ताका विरोध करप. पूण आमी गेली 20 वर्सां ह्या प्रकल्पाक विरोध करता. आनी विरोध हो बेश्टो विरोध करिना. कारण इट इज जस्टिफायड. म्हणजे ह्यो तर गोश्टी तुमी जर कन्सिडर केल्यो जाल्यार तो प्रकल्प थंय योग्य ना. तो खुबश्यो वॉटर बॉडीज आसा. आनी त्या वेळार आमकां याद जाता की सरावंडींग मतदारसंघांतले सुद्दां आमदार त्या वेळार जागृत कित्याक जाले की तेंच्यो खंय तरी झरी आहा त्या सायडीन. तो पठार आसल्या कारणान ज्या वेळार तुमी जर तो पठार पळयत जाल्यार ती फ्लॅट एरिया ना. ते पिट्स आसा, मोठे मोठे पिट्स आसा. सो लोकांक भंय आसा की त्या पिठांनी फाल्यां सकाळी तर जी पिट्स आसा तितून जर फाल्यां सगळी हें घाण व्हरून घातली ती सगळी पाजारून सगळी आमच्यो बांयो नश्ट जातल्यो, वॉटर बॉडीज नश्ट जातल्यो, आमचे कर्मचे तळे नश्ट जातले. सो हे सगळ्या गोश्टी कन्सिडर करून लोकांनी ताका विरोध केल्लो आसा. आनी तो विरोध म्हाका दिसता योग्य आसा अशें म्हाका दिसता. तर फाटल्या उल्लेख केलो करमळचे तळे, थंय सुद्दां आमी पळयता की ते बाटल्यो गार्बेज उडयता. थंय सुद्दां स्थानीक आमदारान केन्ना दखल दिवंक ना. सी प्रश्न कसो आसा तूं आज सरकाराचेर लोकांचो पूर्णत्व विश्वास ना गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाचेर. तुम्ही आज पळयता की लोक विरोध कित्याक करता. लोकांक गार्बेज ट्रिटमेंट प्लांट नाका म्हणून विरोध करिना. लोकांक गार्बेज ट्रिटमेंट प्लांट जावं पूण ह्या सरकारा कडेन ते मॅनेजमेंटूच ना. कारण तुम्ही संसोडो पळयलो कितें परिस्थिती जाली ती संसोडो. तेजे नंतर सालिगांव वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आसा पळय तेजी परिस्थिती कितें आहा. तुमकां सादें उदाहरण दिता हांव. बस स्टँडार तुमी जेन्ना आमी येता वयता सदीत त्या वेळार कसली घाणीचो वास येता तुमी पळयानी. सो ह्या परिस्थितीन लोकांचो सरकाराचेर विश्वास ना की तो फाल्यां सगळे प्रकल्प येयल्या नंतर ह्यो सगळ्यो गोश्टी सुरू जातल्यो. त्या खातीर लोक विरोध करता. आनी म्हाका जाल्यार वैयक्तीक दिसता की गार्बेज ट्रिटमेंट प्लांट हो डिसेंट्रलायज आसचो. आनी आमच्या वाठारांत गोंयची घाण हाडून तुमी घालतले. ज्या वाठाराक सामको निसर्गाचो एक बरें स्वरूप आहा, ज्या वाठारांत आमच्यो सगळ्यो गोश्टी आसा थंय आमी कशें अलाव करतले. सो तुमी डिसेंट्रलायज करा तो. आमकां थंय येदो व्हडलो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट पयलींच्यानूय नाका आनी आतांय नाका आनी हेज्यान फुडें नाका अशें आमचें ठाम मत आहा. फाटल्या 20 वर्सां जालीं तें हेजिटेशन चालू आहा म्हणटा तुमी गार्बेज प्लांटाक लागून. तरी तो त्याच वाठारान कित्याक येता आनी आतां सद्याक MLA जो आहा तो गव्हर्मेंटाक कन्विन्स करून कित्याक पावना. सी हांव तेंच म्हणटा न्ही. आमदार हो आतां सद्याचो आमदार आहा पळय तो सरकारान कित्याक गेल्लो. तो काँग्रेसच्या मतांचेर निवडून येवन काँग्रेसच्या लोकांचो घात करून, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचो घात करून, लोकांचो म्हणजे लोकां बरोबर देवाचो घात करून तो BJPन गेलो. कित्याक गेलो. कितें तरी कामां जातली म्हणून न्ही. म्हणून तुजें आज कांयच चलना. आनी जेन्ना तूं त्या सरकारान आसा तुवें सरकाराचेर दबाव घालूंक जाय. कारण म्हाका याद जाता 2006 नंतर त्या प्रकल्पाची प्रक्रिया कंप्लीट बंद पडली. परत जेन्ना मोठें एजिटेशन जालें तेन्ना तो बंद पडलो. तेजे नंतर ह्या 4-5 वर्सांक परत सुरू जाल्ली आसा. म्हणून आमदाराची जबाबदारी आसा. तेणी मुख्यमंत्र्याचेर दबाव घालूंक जायो आनी सांगपाक जाय कशें आहा. काही गोश्टी धमकी दिवन आनी चॅलेंजां दिवन सुटना. ताका एक प्रोसिजर आहा. त्या प्रोसिजरान वचचो पडटा. आनी हे जे फॅक्टर्स आसा न्ही कित्याक नाका थंय गार्बेज ट्रिटमेंट प्लांट
ते जर सपोज तूं कन्विन्स करूं शकलो जाल्यार सरकारान थंय तो स्क्रॅप करप अशी माझी मागणी आसा. बट हाजेर इतलो विरोध करून सुद्दां परत गार्बेज प्लांट हिंगा आयलो नाल्यार तुमचो कितें आमचो विरोध आसतलो, आमचो प्रखर विरोध आसतलो. हांव म्हणटा की आमी विरोध करता आसतना जस्टिफायड विरोध करता. तुमी सुद्दां जर त्या वाठारांत भोंवत न्ही जाल्यार तुमकां सुद्दां दिसतली की इट इज नॉट म्हणजे तो पठार आनी ती एरिया त्या गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाक न्हू. कंप्लीट आमचो नॅचरल रिसोर्सीस काबार जातलो. आमकां युनेस्को रिकॉग्नायज हेरिटेज व्हॅल्यू आसा पळय ताका युनेस्को रिकॉग्नायज खंयची तुका रिकॉग्नेशन दिता तेन्ना ताका क्रायटेरिया आसता. आतां ते अशे पावलाचेर आमचे गोंयचे साहेब आसा मरे थंय हेरिटेज आमची स्ट्रक्चरां आसा मरे थंय. आनी एक तर तुमी मुद्दाम भितर वचत जाल्यार कदंब पठारा वयली त्या वेळा वयली ती आसा भिंत आहा म्हणजे हेरिटेज स्ट्रक्चरां थंयूय आसा. सो जबाबदारी सरकाराची आसा आनी खास करून आमदाराची आसात पण सरकाराची जबाबदारी आसा की तो ह्या गोष्टींचो विचार करून तुमी तो स्क्रॅप करपाची गरज आसा. तुम्ही तुमच्या लेवलीचेर प्रायम मिनिस्टराक मेळपाचो आमी आमच्या लेवलाचेर आतां गार्बेज ट्रिटमेंट प्लांट नाका म्हणून आमची पोन्ने गोंय नागरीक समिती आसा तेजे नंतर सेव ओळुवा कमिटी आसा हेंच्या मार्फत आमी प्रयत्न करतले की मिनिस्टराक मेळोन खरें म्हणशालें हेज्यान पयलीं मिनिस्टराक डेलिगेशन दिल्लेलें तांच्यांनीच पण आतां परत एकदां प्रयत्न करपाची गरज आसा. कारण जो पर्यंत सरकार निर्णय घेना कारण सरकारान तर एक निर्णय घेतलो की हो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट नाका जाल्यार तो जावचो ना अशें म्हाजें ठाम मत आसा.